नेमकी पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? परवा नाशिकच्या एका तथाकथित कॅप्टनचा कारनामा उघड झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ, जे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री महोदय आहेत, त्यांचा एक तथाकथित व्हिडिओ व्हायरल झाला. आता दिसायला सामान्य असणारा हा गांधीवादी चेहरा तुम्हाला वाटत असेल की सामान्य आहे, परंतु शासकीय विश्रामगृहात त्यांचा एक कारनामा समोर आला आहे. तो कारनामा असा की शासकीय विश्रामगृहामध्ये एका तृतीय पंथ्यांसोबतचा अपेक्षाहार्य अवस्थेतला त्यांचा व्हिडिओ महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होते. अवतीभोवती असणारी एक तृतीयपंथी आणि दारूच्या नशेत झिंकलेले मंत्री महोदय हा वाटणारा चेहरा इतका भोळा आणि सामान्य नक्कीच नाही, तर याच्या पाठीमागे काहीतरी काळं सत्य दडलंय आणि ते सत्य व्हिडिओत आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता समोर तुम्हाला एक हसरा गुलाब देणारा तृतीयपंथ्यांचा चेहरा दिसतोय आणि आशाभूत नजरेनं त्या तृतीयपंथ्यांकडे पाहणारे हे महाशय दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत मंत्री नरहरी झिरवळ. आता पहा, सत्काराची पद्धत या तृतीयपंथ्याने म्हणजेच पवन यादवांनी गुलाबपुष्प देताना मंत्री महोदय डायरेक्ट गुडघ्यावर आलेत. इतर वेळी सामान्य माणसाला किंमत न देणारे मंत्री महोदय हे नेमकी कुठल्या कारणासाठी गुडघ्यावर बसले आहेत, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. पहा, ह्या तिसरा फोटो आपल्यासमोर येतोय. अपेक्षाहार्य अवस्थेत झोपलेले ते तृतीयपंथी आणि दारूच्या नशेत झिंगलेले हे मंत्री महोदय आता महाराष्ट्रात ज्यांच्या खांद्यावरती हे प्रशासन चालवण्याची जबाबदारी आहे, तेच मंत्री महोदय कुठल्या अवस्थेत? आता हे नरहरी झिरवळ सामान्य स्तरातून वरती गेलेले एक व्यक्तिमत्व. मागच्या काहीच महिन्यांपूर्वी यांच्या क्लर्कला 50,000 रुपयाची लाच घेताना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती, परंतु अद्यापही हे महाशय सुधारलेले दिसत नाहीत. खरं तर सामान्य सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि 2014 साली आमदार म्हणून नरहरी झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. 2020 ते 2024च्या दरम्यान ते विधानसभेचे उपाध्यक्षही झाले आणि 2024 साली अन्न आणि औषध प्रशासन विभागात ते मंत्री झाले. अन्न भेसळ हा विषयही त्यांच्याच खात्यात आला. आता अन्न भेसळ उघड करता करता यांच्यामध्ये विचारांची भेसळ नक्कीच पुढे आली. आता मंत्रिपदावर राहणाऱ्या माणसानं सामान्य संकेत कसे असावेत, कसं वागावं की शासकीय विश्रामगृहातच मद्यप्राशन करून आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी हे मंत्री महोदय त्या शासकीय वस्तूचा वापर तर करत नाहीत, हा प्रश्न आता सामान्य माणसात विचारला जाऊ लागला आहे. मित्रांनो, या तृतीयपंथ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना पाहून नक्कीच कळतंय की यांनी अनेक मंत्र्यांना अडचणीतही आणलं होतं, परंतु शेवटी का होईना नरहरी झिरवळांची ती झिंग उतारलीच. सामान्य वाटणारा गावाकडचा हा माणूस नक्कीच आता मोठ्या प्रकरणात अडकल्याची चिन्ह आहेत. मित्रांनो, या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमान यांनी सांगितले की फक्त हे एकच यादव याच्यात गुंतलेले नसून पवन यादवांच्या पाठीमागे अनेक मंत्र्यांचा संबंध असल्याचं अंजली दमानी यांनी सांगितले. या प्रकरणाचा लवकर छेडा लागला नाही तर मी लवकरच या प्रकरणात उपोषणाला बसणार असल्याची पत्रकार परिषद त्यांनी घेतली. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? कप्तान नाशिकचे तथाकथित भोंदूबाबांचे व्हिडिओ व्हायरल झाले. आतापर्यंत त्यांच्यावरती 7 गुन्हे दाखल झालेत. महिलांना धर्माच्या नावाखाली अघोरी कृत्य करायला लावून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार घडत असताना आता मंत्री महोदय शासकीय विश्रामगृहाचा वापर नेमकं कोणत्या कामासाठी करतायत? हे तृतीयपंथी यांचे वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे पोस्ट आहेत. आता हे पहा, हे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, या माजी प्रदेशाध्यक्षांच्या सोबत असणारे तृतीय पंथ्यांचे हे कार्य पहा.
तृतीयपंथीसाठी काम करते असा आव आणून अनेक मंत्री महोदयांशी ओळख करून त्या फोटोंचा वापर नंतर ब्लॅकमेलिंगसाठी तर केला जात नव्हता. आता पहा, अनेक मंत्र्यांसोबत या पवन यादव या तृतीयपंथीयांचे व्हिडिओ आहेत. त्याचाच बंधू रवी यादवनं हा व्हिडिओ केला. झिरवाळांचा बेडच्या आडून केलेला हा रवी यादवांचा व्हिडिओ पूनम यादवांनी सांगितलं असल्याचं रवी यादवांचं म्हणणं आहे. आता रवी यादव आणि ही साडीमध्ये असणारी तृतीयपंथी पूनम यादव हे दोन्हीही वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचल्याचे चित्र सोशल मीडियामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत हे नरहरी झिरवळ यांचं चांगलं नेटवर्क होतं, परंतु अगदी अभिनेत्यासारखे वाटणारे यांचे मध्यधुंद डोळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आता लाजवायला लागलेत. खरं तर मंत्र्यानं सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत, पटलावरती यावेत आणि माध्यमांमध्ये त्यावर चर्चा व्हावी असं असताना स्वतःचे कट कारस्थानं, काळे कारनामे आता माध्यमांमध्ये येऊ लागलेत. आणि मित्रांनो, त्यातच सामान्य वाटणारा हा माणूस आता काळा ठिकूर पडू लागला आहे. यांच्या डोळ्याखालचं तेज आता काळवंडू लागलं आहे. भोळा असणारा हा महादेव असा सुरुवातीला सांगायचा की मी माझ्या बायकोला अद्याप विमानातच बसवलं नाही, मी साधं बायकोला मुंबईलाही नेत नाही. त्या भोळ्या भावड्या माऊलींसोबत आता काही दगाफटका तर झाला नाही. असं झालं असेल तर लगेच देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळातून नरहरी साहेबांची हक्कलपट्टी नक्की करतील, याच्यात काही शंका वाटत नाही. कालच नाशिकच्या तथाकथित कॅप्टन प्रकरणात महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकरकरांचा राजीनामा गेला आहे. त्याच्या अगोदरही मंत्रिपदावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 मंत्री घरी गेलेत आणि आता हा काम दमदार पुन्हा झिरवळ साहेबच होणार आमदार हा नारा आता कडीला जाताना दिसत नाही आहे. नक्कीच मला वाटते की या प्रकरणात नरहरी झिरवळांचा राजीनामा घेतला जाईल. यांनी स्वतः सांगितलं आहे, जर या प्रकरणात मी दोषी असेल तर मी राजीनामा देईल. आणि यांनी राजीनामा दिलाच तर एका नव्या मंत्र्याची एंट्री मंत्रिमंडळात होईल. पण मंत्रिमंडळाला लागलेली ही काळवंडलेली चिंतेची चाहूर आता या गांधीवादी टोपीतील मंत्र्यांनाही वाटू लागली आहे. यांची चिंता वाढली आहे, कारण या चिंतेतूनच हे मंत्री आता घरी जातील यात शंका वाटत नाही. मंत्र्यानं कसं वागावं आपल्याला काय वाटतं? तथाकथित मंत्र्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून आपल्याला नक्की काय वाटते हे मला